तर हॅलो मित्रांनो, आज आहे आमच्या येथील 10वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन. आमच्या धर्मवीर ग्रुपतर्फे आज विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान घेण्यास सर्वांनीच ठरविले. दहावीचा रिझल्ट लागल्यास आपण छोटासा सत्कार घेतलाय. तर मामा आपल्या सत्काराबद्दल 5 मिनिटं काय बोलतील आहे. हे पहा, हे आपल्या हे विद्यार्थी जे आपले जे चौथी जे आले काली माता आणि आपले लक्ष्मीबाईच्या ह्यानं मी सांगतो, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या आपलं स्मृतीच मी सांगतो. रमाबाईच्या स्मृती दिन आहे. त्याच्यावरून मी आपले एकच सांगतो की आपल्या अजिंक्यतारा शाळेतले विद्यार्थी कुठं आपले चांगले ठिकाणी आपले राहिले, ते कुठेतरी शिकले. अजिंक्यतारा माध्यमिक हा कुठलाही विद्यार्थी असला तरी कुठेही आपलं कुठेतरी चमकत असतो. ते असले आपले विद्यार्थी आपल्या 10वीला एकटी चमकलेले आहेत. याबद्दल मला जे एक म्हणायचं आहे ते जो विद्यार्थी असो, तुम्ही आता सगळी आहे का नाही, तिथं कुठेतरी कामाला आहेत. त्यामुळं इथं मला अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालयात इथं शिव बाबा महाराज असेल की आबाईशिव महाराज असेल, ह्याच्याबद्दल संकुल आपलं तयार केलेलं आहे. आणि त्यातनं आपलं संकुल तिथं तयार झालं, त्यातनं आपले विद्यार्थी घडत असतात. त्यामुळं आपण किती मोठं असावं की आपल्या शाळेत किती महत्त्व द्यावं, त्यासाठी मी ह्या विद्यार्थ्यांना एक आशीर्वाद देतो. इथून पुढं कुठे बी अतिशय सुंदर कुठे बी जॉब लावा, कुठे बी व्यवस्थित सुंदर मित्रांनो, सत्कार छोटा व असो या मोठा, पण तो घेणे सर्वात महत्त्वपूर्ण ठरते. कारण सत्कार किंवा योग्य तो व्यक्तींचा सन्मान केल्यामुळेच खरोखर व्यक्तींना एक प्रेरणा मिळते आणि या प्रेरणेतूनच पुढे मनुष्य वाटचाल करतो. तर मित्रांनो, दुसऱ्यांचा सन्मान करण्यासाठी सुद्धा पहिल्यांदा आपल्या मनामध्ये शुभ भावना दुसऱ्याप्रती व्यक्त व्हायला हव्या असतात. आणि याच शुभ भावना घेऊन आमच्या काही मित्रमंडळी सर्वांसमोर या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास आता सज्ज आहेत. खरोखरच ज्या व्यक्तींचा सन्मान होतो अशा व्यक्तींच्या मनामध्ये सुद्धा याचा किती मोठा खरंच आनंद होत असेल. यश आणि यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद. मेहनत तर सगळेच करतात, पण यश त्यांनाच मिळतं जे कठोर मेहनत करतात. असा प्रियांशू माने याला पण मामा ज्यांना जास्त मार्क पडले त्यांच्यासाठी खूपच चांगलं करिअर घडतं हे खरं आहे. परंतु ज्यांना कमी मार्क्स पडलेत त्यांनी खचून जाऊ नये आणि तेवढ्याच जिद्दीने आयुष्यात पुन्हा प्रयत्न करावा, यासाठी सुद्धा एक वेगळी प्रेरणा घेऊन हे आमची मित्रमंडळी आज सत्कार करण्यास तयार आहेत. मित्रांनो, 10वीच्या कोल्हापूर बोर्डामध्ये यश पाटोळे, आयुष पवार, प्रियांशू माने आणि प्रशांत चंदनवाले हे सर्व नावे पास झालेल्या विद्यार्थ्यांची आहेत. पास झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची आहेत. नंतर होईल की नाही माहिती नाही, पण आपल्या पोरांनी जे अटेंड केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मला वाटलं पण होतं बरं का की आपल्या पोरांनी म्हणजे एवढे वर्ष आले आमच्या टायमापासून आता या वयापर्यंत असं वाटत होतं की असंच आपला वेळ जाणार. पण काही विद्यार्थी म्हणजे आपल्या काही मित्रांनी पुढाकार घेऊन खरोखर म्हणजे पैसे गोळा करून म्हणजे मला असं वाटतं की आजकाल कोणी 1 रुपया पण कोणाला देत नाही आपण,
पण तेच काही मित्रांनी आपल्या म्हणजे सत्कार करण्यासाठी एवढे पैसे गोळा केलेत आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे गिफ्ट्स आणलेत. खरोखर म्हणजे माझ्यापासून तरी त्यांना म्हणजे मनोमन हार्दिक शुभेच्छा होता आणि येणाऱ्या सर्व